श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने फॅब्रिकवरती नेट फिक्स कसं करायचं ते सांगणार आहे. जेव्हा आपण आरी वर्क करण्यासाठी घेतो तर कस्टमरला त्याच्यावरती स्लीव्जवरती किंवा बॅकनेकवरती फ्रंट नेकवरती नेट हवा असतो. तो नेट फिक्स कसा करायचा ब्लाऊजवरती तेच आज मी तुम्हाला खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीने सांगणार आहे. इथे मी स्लीव्सचं तुम्हाला दाखवते. इथे आधी मी मेजरमेंटने मार्किंग वगैरे करून घेतलेलं आहे. जेवढं तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजचं मेजरमेंट असेल त्यावाईज तुम्ही मार्किंग करून घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो त्रिकोण आहे तिथे आपल्याला नेट फिक्स करून घ्यायचं आहे. आधी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जो नेट घ्यायचा आहे तो नेट आपल्याला त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे त्या कपड्यावरती आणि त्याच्यानंतर टाचणीने त्याला आधी सिक्युअर करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला दिसत असेल की मी निडलने सिक्युअर करून घेतलं आहे. सर्व साईडने आपल्याला छान सिक्युअर करून घ्यायचं आहे फॅब्रिकवरती नेट. फॅब्रिकवरती नेट छान निडलने किंवा टाचणीने सिक्युअर करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती आता करायचं आहे चेन स्टिच. इथे आता चेन स्टिच करण्यासाठी मी घेतलेलं आहे. इथे चेन स्टिच करण्यासाठी आपल्याला जरी थ्रेड आणि 14 नंबरची निडल लागणार आहे. जेव्हा आपण जरी थ्रेडचा वापर करतो तेव्हा आपल्याला 14 नंबर म्हणजे 0.5 mm ची ही निडल यूज करायची असते. इथे आता मी चेन स्टिच पूर्ण जो आपला त्रिकोण आहे त्या पूर्ण त्रिकोणवरती आता मी चेन स्टिच करून घेणार आहे. इथे मी तुम्हाला दाखवते आहे चेन स्टिच करून. इथे पूर्ण आता या त्रिकोणवरती मी चेन स्टिच करून घेते आणि जो आपण नेट घेतलेला आहे तो आपल्याला कपड्यावरती एकदम छान परफेक्ट असा फिक्स करून घ्यायचा आहे निडल किंवा टाचणीने. म्हणजे जेव्हा आपण वर्क करायला जाऊ तेव्हा तो अजिबातच असा लूज वगैरे पडणार नाही. कारण जर तो लूज पडला तर मग आपण वर्क केल्यानंतर जो आपला नेट असतो तो सुद्धा आतल्या साईडने असं लूज पडून जातो. आपल्याला लूज असं पडायला नको आहे. त्यासाठी आधीच आपल्याला आपला जो नेट आहे तो एकदम परफेक्ट असा फिक्स करून घ्यायचा आहे. इथे आता आपली चेन स्टिच करून झालेली आहे. आता आपण इथे चेन स्टिचच करणार आहोत, फक्त ती आपल्याला झिगझॅग वेमध्ये करायची आहे. झिगझॅग वेमध्ये चेन स्टिच का करतात, कारण आपण चेन स्टिच केल्यानंतर झिगझॅग वेमध्ये परत तुम्ही चेन स्टिच केलीत तर मग ते एकमेकांमध्ये लॉक होऊन जाते आणि एकदा का चेन स्टिच लॉक झाली की मग तुम्ही कितीही काही केलं तरी तो जो नेट आहे तो अजिबातच तुमच्या फॅब्रिकमधून बाहेर येणार नाही. एकदम छान पद्धतीने तो फिक्स होतो. म्हणून चेन स्टिच केल्यानंतर परत तिथे झिगझॅग वेने सुद्धा चेन स्टिच करायची, म्हणजे तो छान फॅब्रिकवरती फिक्स होऊन जातो, लॉक होऊन जातो यासाठी. इथे आता झिगझॅग वेमध्ये कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. राईट लेफ्ट असं करत आपल्याला जायचं आहे. सेम स्टिच आहे, फक्त आपल्याला ती झिगझॅग वेमध्ये करायची आहे. इथे आता तुम्ही बघू शकता की आपली नॉर्मल चेन स्टिच आणि इथे मी झिगझॅग वेमध्ये केलेली चेन स्टिच दोन्हीमध्ये किती फरक आहे. झिगझॅग वेमध्ये केल्यानंतर आपली जी चेन स्टिच आहे ती लॉक होऊन जाते आणि आपला जो नेट आहे तो सुद्धा फॅब्रिकवरती एकदम फिक्स होऊन जातो. त्यासाठी आपल्याला इथे चेन स्टिच केल्यानंतर झिगझॅग वेमध्ये सुद्धा अगेन त्याच्यावरती आपल्याला चेन स्टिच करायची आहे. इथे झिगझॅग वेमध्ये सुद्धा आपली चेन स्टिच झालेली आहे आणि मी इथे फायनल नॉट मारलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो नेट आहे तो फॅब्रिकवरती छान फिक्स झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्रिकोण खूप छान असा आपला फॅब्रिक फिक्स झालेला आहे. आधी आपण काय करणार आहोत, आपण सिक्युअर करण्यासाठी ज्या निडल किंवा टाचण्या घेतल्या होत्या त्या आधी आपल्याला त्यातून काढून घ्यायच्या आहेत. इथे मी सर्व निडल रिमूव्ह करून घेतलेल्या आहेत. निडल काढून झाल्यानंतर आता आपल्याला हा जो नेट आहे तो कट करायचा आहे. इथे नेट कट करण्यासाठी मी
कटर घेतलेला आहे. कटरसुद्धा आपल्याला छान धारवाला घ्यायचा आहे, म्हणजे आपला जो नेट आहे आणि फॅब्रिक आहे तो पटापट असा कट होऊन जाईल आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये तो कट होतो. तर इथे मी कटर घेतलेला आहे आणि आता आपल्याला एका हातामध्ये आपला नेट पकडायचा आहे आणि एका हातामध्ये कटर पकडून तो आपल्याला कट करत जायचं आहे. सो आपल्याला इथे नेट एकदम असं ताणून धरायचं नाही आहे. नॉर्मल हलक्या हाताने आपल्याला नेट पकडून एका हाताने आपल्याला कटरने तो कट करून घ्यायचा आहे. सो इथे आता मी पूर्ण जो आपला चौकोनचा नेट आहे तो मी इथे कट करून घेते. जेव्हा तुम्ही धार नसलेला कटर वापरता तेव्हा काय होतं, परफेक्ट अशा फिनिशिंगमध्ये नेट किंवा फॅब्रिक कट होत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की चांगला धारवालाच कटर यूज करा, म्हणजे एकदम परफेक्ट फिनिशिंग अशी येईल. सो इथे तुम्ही बघू शकता की आपला नेट छान असा कट झालेला आहे. तीनही साईडने परफेक्ट असा फिनिशिंगमध्ये कट झालेला आहे. सो आता आपल्याला ह्याचा बॅक साईडचा जो फॅब्रिक आहे तो सुद्धा कट करायचा आहे. काही वेळी असं होतं की आपल्याला फक्त नेट लावायचा असतो, पण बॅक साईडचा जो फॅब्रिक आहे तो कट करायचा नसतो. पण काही वेळी काय होतं की आपल्याला फॅब्रिकसुद्धा नको असतं कस्टमरला फक्त नेट हवं असतं. सो फॅब्रिक कट कसं करायचं, सो इथे मी निडल घेतलेली आहे. आरी वर्कची जरी थ्रेडची मी निडल घेतलेली आहे आणि त्याने आधी मी तुम्हाला दाखवलं की मी कसं कट केलं. आपल्याला काय करायचं आहे, हलक्या हाताने खालचा नेट पकडून वरच्या साईडने आपल्याला निडल फॅब्रिकमध्ये टोचायची आहे आणि टोचल्यानंतर आधी बघायचं आहे की नक्की निडल कशामध्ये आहे आणि मग टोचल्यानंतर त्याच्यामध्ये कटरने थोडासा एक कट करायचा आहे आणि कट करून झाल्यानंतर मग आपला जो पूर्ण फॅब्रिक आहे तो इझिली आपण कट करू शकतो. सो इथे आता मी फॅब्रिकसुद्धा कट करून घेते. फॅब्रिक कट करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण फॅब्रिक कट करताना चुकून जर कटर नेटला वगैरे लागला तर आपला नेट खराब होऊ शकतं किंवा नेट फाटू शकतो, त्याला होल वगैरे पडू शकतं. त्यासाठी आपल्याला इथे फॅब्रिक कट करताना केअरफुली करायचा आहे. सो इथे आता फॅब्रिकसुद्धा कट करून झालेलं आहे आणि इथे आपली जी लास्ट फिनिशिंग आहे फॅब्रिकची तीसुद्धा आता इथे मी कट करून घेतलेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की आपला फॅब्रिकसुद्धा खूप सुंदर पद्धतीने कट झालेला आहे, एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये कट झालेला आहे. सो इथे आपलं सुंदर असं नेट फिक्सिंग तयार झालेलं आहे, म्हणजे नेट छान असं आपल्या फॅब्रिकवरती फिक्स होऊन गेलेलं आहे. सो नेट फिक्स करण्यासाठी आपण जरी थ्रेडचा वापर करतो. सो आपण जरी थ्रेडचा वापर करतो तेव्हा आपल्याला जरी थ्रेड एकदम हलक्या हाताने पकडायचं आहे, कारण त्या जरी थ्रेडवरती गोल्डन कलरचं कोटिंग असतं. सो तुम्ही जर एकदम ताणलत किंवा घट्ट पकडलत हातामध्ये तो थ्रेड, तर ती गोल्डन जी कोटिंग असते ती त्याच्यावरून निघून जाते. त्याच्यामुळे आपल्याला थ्रेड जो आहे तो हलक्या हाताने पकडायचा आहे. सो इथे सुंदर असं आपलं नेट फिक्स झालेलं आहे. सो आता तुम्हाला जी साईडची डिझाईन दिसते ती डिझाईनसुद्धा मी तुम्हाला करून दाखवेन, पण उद्याच्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल, म्हणून तुम्हाला जर ती डिझाईन बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो तुम्हाला ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल किंवा तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान छान डिझाईनसोबत आणि छान छान ट्रिक्ससोबत. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.